माणगावमधील कैलासवासी विजया गोपाळ गांधी या उतेकुल येथील आश्रमशाळेत धक्कादायक घटना घडली आहे। इयत्ता पहिलीत शिक्षण घेत असलेली नेत्रा भरत लेंडी या अवघ्या 6 वर्षाच्या बालिकेचा आश्रमशाळेत मृत्यू झालाय। पेण तालुक्यातील बोरवाडी बेंडसे या गावातील रहिवासी असलेली नेत्रा या विद्यार्थिनीचा रविवार दिनांक 30 जून रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र नेत्राचा मृत्यू अकस्मात नसून शिक्षक आणि आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नेत्रानं जीव गमावल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांसह ती राहत असलेल्या गावातील ग्रामस्थांनी केलाय। यावेळी माणगाव उपजिल्हा रुग्णालयाला संतप्त ग्रामस्थांनी घेराव घातला होता। शेकडो ग्रामस्थांनी येथे येत आश्रमशाळा प्रशासनाला जाब विचारला। नेत्राच्या नातेवाईकांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार नेत्रा ही 6 वर्षांची पहिलीत शिकणारी विद्यार्थिनी 2 दिवसांपासून आजारी होती। तिच्यावर योग्यरित्या उपचार झाले नाहीत। शिक्षक वर्ग तसेच कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच नेत्राने आजारपणात जीव सोडल्याचा आरोप उतेकोल येथील कैलासवासी विजया गोपाळ गांधी या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांवर करण्यात येतोय। माणगाव पोलिसांनी योग्य तो तपास करावा, शिक्षक आणि कर्मचारी वर्गावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी आग्रही मागणी नेत्राचे आई-वडील तसेच नातेवाईकांमार्फत करण्यात आली आहे। चित्रा भरत लेंडी ही खूप सिरियस आहे। तिला आम्ही रात्री दवाखान्यात नेलेली पण डोळे उघडत नाही। ती झोपलेली आहे, उलटी आणि जुलाब होऊन। मग एवढी सिरियस असून ह्याने ॲडमिट न करता शाळेवर का नेली आणि हिची दखल का घेतली नाही? ज्या लहान मुलांच्या याच्यात झोपण्यासाठी ठेवण्या अगोदर तिथं मॅडमचं कर्तव्य होतं की ती तिथं जागृत राहायला पाहिजे होती। ह्या गोष्टीसाठी आज तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि याच्यासाठी आम्हाला दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊन सस्पेंड व्हायला पाहिजे आणि आमच्या या नातीला न्याय मिळाला पाहिजे। वादळवारा लाईव्ह साठी गौतम जाधव, इंदापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।